महत्त्वाची बातमी पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांचं मत काय याची विचारणा करण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, खरं तर सुप्रिया सुळे यांचं कालचं वक्तव्य आपण सगळ्यांनीच ऐकलंय, मात्र त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। नेमके काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्रुती, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काँग्रेसला विलीनीकरणाच्या अनुषंगाने जो प्रस्ताव दिला गेलेला होता, त्या प्रस्तावावरती काँग्रेसच्या हायकमांडने एक प्रकारे विचार केलेला आहे। तो प्रस्ताव काँग्रेसच्या हायकमांड समोर पोहोचलेला आहे। जी माहिती आता सूत्रांच्या हवाल्याने आपल्याला मिळते श्रुती, त्या माहितीनुसार काँग्रेसच्या हायकमांडनं राज्यातील जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, काही प्रमुख नेते आहेत, त्या प्रमुख नेत्यांकडनं या विलीनीकरणाच्या अनुषंगाने चाचपणी देखील केली गेलेली आहे। राज्यातील नेत्यांचं मत नेमकं काय आहे, जर विलीनीकरण करायचं असेल तर राज्यात काँग्रेसची भूमिका काय आहे, काँग्रेसच्या नेत्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं, या सगळ्या अनुषंगानं हायकमांडनं राज्यातील काही नेत्यांकडनं या अनुषंगानं चाचपणी केलेली आहे, विचारणा देखील केलेली आहे। ज्या काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आपली माहिती आहे त्या हायकमांडच्या समोर मांडलेली आहे। काही नेत्यांनी पॉझिटिव्ह पद्धतीने विलीनीकरण व्हावं अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे, तर काही नेत्यांनी, जी माहिती मिळते त्यातल्या काही नेत्यांनी धोके जे आहेत ते देखील काँग्रेसच्या हायकमांड समोर मांडलेले आहेत, अशाही पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने आता समोर आलेली आहे। त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकं या सगळ्याच्या अनुषंगानं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण श्रुती, ही जरी माहिती राज्यातील नेतृत्वाकडनं काँग्रेसच्या हायकमांडने घेतलेली असली तरी अंतिम निर्णय मात्र काँग्रेसचा हायकमांडच घेणार आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसापर्यंत या सगळ्याच्या अनुषंगाने नेमकं काय घडामोडी घडतायत, काँग्रेसच्या हायकमांडचं मत काय येतं, राज्यातील नेतृत्वाचं मत विचारात घेतल्याच्या नंतर काँग्रेस हायकमांड नेमका अंतिम निर्णय कशा पद्धतीने घेतं हे सगळं महत्त्वाचं असणार आहेच। पण निर्णय घेण्यापूर्वी मात्र काँग्रेसच्या हायकमांडनं राज्यातील नेतृत्वाला एक प्रकारे विश्वासात घेण्याची प्रक्रिया केल्याची देखील माहिती या सगळ्याच्या अनुषंगाने पुढे आल्याची चर्चा आपल्याला बघायला मिळत आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर याबद्दल विचारलं गेलं असता नाना पटोले यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकणार आहोत। सोबतच गिरीश महाजन यांनी या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय म्हटलंय तेही ऐकणार आहोत। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिली दिलेला होता आणि काही कारणाने तो उशीर झालेला होता। ही जी काही परिस्थिती आहे त्याचा पवार साहेबांनी सुद्धा, सुप्रियाताईंनी सुद्धा त्याच्यावरचा उल्लेख केलेला आपल्याला। तर ह्या प्रक्रिया सुरू आहे आणि सगळ्यांना वाटतं की आता एकत्रित आलो पाहिजे, मताचं विभाजन थांबवलं पाहिजे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्या सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो आहे। शुभेच्छा आहेत त्यांना, चांगलं आहे। राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची टीम मिळून चांगलं काम करतील, त्यांना शुभेच्छा आहेत। सक्षम विरोधी पक्ष इथं राहायला पाहिजे राज्यामध्ये, आता काही शिल्लकच राहिलेलं नाही। तुम्ही ठेवत नाही ना, सगळ्यांनी वेगवेगळं होऊन पाहिलं, एकत्र होऊन पाहिलं, पण कुठे काय तुम्ही ठेवत नाही विरोधी पक्ष। अरे परवाच उद्धवजींनी विचारलं त्यांना त्यांच्या बैठकीमध्ये दिलेला की आपला चेहरा कोण, तर अजून परत भानगडी सुरू झाल्या। पंतप्रधान पदाचा पुढचा चेहरा कोण विचारलं तर ते सुद्धा ते सांगू शकत नाही, सांगू शकणारही नाही, नाहीतर ते सगळे अजून परत वेगवेगळे होतील। त्यामुळे राज्यात असेल काय, देशात असेल काय, सगळे 12 वाजलेले विरोधी पक्षाचे